नमस्कार. MSBT हिवाळी 2025 परीक्षेचा निकाल कधी लागणार याचीच उत्सुकता सध्या सगळ्यांना लागली आहे, नाही का? पण काळजी करू नका. निकालाविषयीची सगळी महत्त्वाची माहिती आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, प्रतीक्षा आता जवळजवळ संपलेली आहे. निकालाची धाकधूक तर असणारच. चला तर मग निकाल नक्की कसा तपासायचा आणि तो पाहिल्यानंतर पुढे काय करायचं हे सगळं नीट समजून घेऊया. चला, सगळ्यात आधी काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. म्हणजे थेट निकाल बघायच्या प्रक्रियेत उडी मारण्याआधी काही बेसिक माहिती आपल्याला असायलाच हवी, जेणेकरून नंतर कोणताही गोंधळ होणार नाही. तर बघा, ही परीक्षा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ म्हणजेच MSBTE ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये घेतली होती. निकाल पाहण्यासाठी फक्त आणि फक्त msbte.org.in हीच अधिकृत वेबसाईट आहे, हे लक्षात ठेवा. आणि हो, लॉग इन करण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजे एनरोलमेंट नंबर किंवा आसन क्रमांक तयार ठेवा. निकालामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे गुण, एकूण गुण आणि श्रेणी अशी सगळी माहिती स्पष्टपणे दिसेल. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की आपला निकाल ऑनलाईन कसा तपासायचा. अजिबात काळजी करू नका, ही प्रक्रिया खूप सोपी आहे. चला, प्रत्येक पायरी व्यवस्थित समजून घेऊ. एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो कारण ती खूप महत्त्वाची आहे. निकाल फक्त आणि फक्त msbt.org.in याच अधिकृत वेबसाईटवर जाहीर होईल. त्यामुळे कोणत्याही बनावट किंवा दुसऱ्या लिंक्सवर क्लिक करणं टाळा. चला तर मग, या 5 सोप्या पायऱ्या पाहूया. सर्वात आधी msbte.org.in या वेबसाईटवर जायचं. तिथे एक्झामिनेशन नावाचा पर्याय दिसेल, तो निवडा. मग तुम्हाला विंटर 2025 एक्झाम रिझल्ट अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. आता फक्त तुमचा नोंदणी किंवा आसन क्रमांक टाका आणि शो रिझल्ट या बटनावर क्लिक करा. बस, झालं. निकाल थेट तुमच्या स्क्रीनवर असेल. अभिनंदन, निकाल आता तुमच्या स्क्रीनवर आहे. पण थांबा, इथं आपलं काम संपलेलं नाही. निकाल पाहिल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या विसरून चालणार नाहीत. चला पाहूया त्या काय आहेत. शो रिझल्टवर क्लिक केल्या केल्या निकालाची एक PDF फाईल स्क्रीनवर दिसेल. ही फाईल खूप महत्त्वाची आहे कारण यानंतरच्या सगळ्या गोष्टी याच फाईलवर अवलंबून आहेत. आता या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. निकालावर आपलं नाव, आसन क्रमांक आणि गुण बरोबर आहेत की नाही हे काळजीपूर्वक तपासा. 2. ही PDF फाईल तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये नक्की डाउनलोड करून ठेवा, ती भविष्यात खूप उपयोगी पडेल. आणि 3. ही फक्त तात्पुरती ऑनलाईन प्रत आहे बरं का. मूळ गुणपत्रिका तुम्हाला नंतर तुमच्या कॉलेजमधूनच मिळेल. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त आकडे नाहीत, तर केलेल्या मेहनतीचं फळ आहे. हा निकाल तुमच्या शिक्षण आणि करिअरची कोणती नवी दारं उघडणार आहे याचा विचार करायला आत्ता सुरुवात करा. तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.